वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज मंचच्या व्यक्ती विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण हा भाग 2 करत आहोत. आपल्या समवेत बसलेले आहेत वडगाव कोल्हाटी बजाजनगरचे विद्यमान सरपंच सुनील भाऊ काळे. कर्तव्यदक्ष अशी त्यांची ओळख आहे आणि जनमानसांमध्ये भाऊ म्हणून त्यांची अशी ओळख आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता अवघ्या काही 2-3 दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत. त्यांच्या काय योजना आहेत आणि जिल्हा परिषदमध्ये त्यांनी असं कुठलं विजन ठेवून त्यांनी आता जिल्हा परिषदेकडे आपला मोर्चा वळवलेला आहे ते आपण त्यांच्याकडनं 2 शब्दांमध्ये जाणून घेणार आहोत. भाऊ, मला एक सांगा, तुमची अशी कुठली संकल्पना आहे जी सुरुवातीला तुम्ही आता त्याचं विजन तुम्ही बघितलंय आणि ग्रामपंचायतचा सर्वांगीण विकास केल्यानंतर गावाचा बऱ्याचशा भागामध्ये आपले विकास कामं आजही चालू आहेत आणि आपण त्याचा पाठपुरावा सातत्याने करत असतात. आता तुमचं जिल्हा परिषदमध्ये विजन कुठलं आहे की जे तुम्ही सर्वात प्रथम 1-1.5 वर्षामध्ये पूर्ण करण्याचा मानस त्याचं ठेवता, जे तुमचं स्वप्न असेल? सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. व्हिजन म्हणजे असा विषय आहे की पालकमंत्री साहेब म्हणजे संजय सिरसाट साहेब यांच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून जर निवडून आल्यानंतर आपलं पहिलं प्रथम कार्य राहील किंवा आपल्या गावाला एक हॉस्पिटल मिळावं 100 खाटाचं. सर्वात प्रथम हा आपला प्रयत्न राहील, कारण की आपल्याकडं सर्व गोरगरीब जनता आहे, कामगार वर्ग आहे. इथून घाटीत जायचं म्हणजे तोपर्यंत जीवाची दैना होऊन जाते. डिलिव्हरी पेशंट असलं ते पण रस्त्यात डिलिव्हरी होऊन जाते. त्यासाठी इथं खाजगी दवाखाने आहे भरपूर, पण खाजगी दवाखान्यांना आपले गरीब लोक ते हे करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम म्हणजे हॉस्पिटल 100 खाटाचं हॉस्पिटल 100 खाटाचं हॉस्पिटल, त्याच्यासाठी आपला प्रयत्न चालूच आहे. 100% चालू आहे आणि तुम्ही 100% करणार आहात. जिल्हा परिषद मार्फत आपण तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. आणि भाऊ, मला एक अजून तुम्हाला विचारायचं आहे. आता प्रचार सभामध्ये रॅलीमध्ये मी बघत आहे, बऱ्याच जणांचं मी निरीक्षण या ठिकाणी करत आहे. तर लोक तुमचं आताच विजय तिलक म्हणून औक्षण करत आहेत. एक ही म्हणजे तुमच्या प्रभावी एक आकर्षणता म्हणावी लागेल का तुमचा स्वभाव तो लोकांच्या याच्यावर असतं, कसा स्वभाव कोणाला कसा वाटतो कसा नाही. पण ही कामाची पावती आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे कामाची पावती आहे. कारण की मी जर काम करतोय साहेबाच्या माध्यमातून म्हणा, ग्रामपंचायतच्या माध्यमातून म्हणा, त्या कामाची पावती मला लोक नक्कीच देतील. जनता माझ्या पाठीशी आहे आणि मी प्रचंड मतांना निवडून येईल अशी मी आपणास ग्वाही देतो. आता विषय असा चालू आहे सध्या. आता काल परवा आपली पालकमंत्र्यांची सभा झाली. पालकमंत्र्यांनी असं आश्वासन दिले बजाजनगर वासियांनी, वडगाव कोल्हाटी वासियांना, की मी यांचा ह्या सर्वांचा चेहरामोहरा बदलणार आहे. परंतु आता भारतीय जनता पक्षासोबत युती तुटल्यानंतर आता त्यांनी इकडे मुसंडी आणि मोर्चा वळवलेला आहे. या दृष्टीने तुम्हाला याच्यावरती काही परिणाम जाणवतो का? नाही, तसं काही नाही. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पालकमंत्री साहेबाचा मतदारसंघ आहे. इथं शिवसेनेशिवाय दुसरं कोणताही पक्ष चालणार नाही. 100% धनुष्यबाण. 100% धनुष्यबाण आणि धनुष्यबाणच. या अगोदर आपण याची प्रचिती घेतलेली आहे. ज्यावेळेस 2019 इलेक्शन मध्ये संजय सिरसाट पालकमंत्री आहेत, त्यांच्यावरती भरपूर टीका असं सोडण्यात आलं होतं. ठाकरे तुम्हाला मी आता एक भाऊ, आता मी तुम्हाला एक शेवटचा आणि महत्वपूर्ण आणि थेट प्रश्न विचारतोय. आत्ताच्या सध्याच्या कंडिशनला सर्वच जे उमेदवार आहेत, प्रतिपक्ष आणि पक्ष, यांनी एक अजेंडा राबवण्याचं काम सुरुवात केलेलं आहे की सर्वात मोठी दुर्गंधी आणि अस्वच्छता आणि पाण्याचा अभाव याच्यावरती जास्त जोर देण्यात येतोय. तर त्या संदर्भामध्ये आपण वारंवार पाठपुरावा करत आहे. परंतु आता तुम्ही त्यासाठी त्यांना उत्तर काय देणार आहात? नक्कीच पाण्याची समस्या आहे, ते मी पण मान्य करतो. कारण की आपल्याकडं जी टाकी आहे ती 5 लाख लिटरची टाकी आहे. आपला मतदारसंघ एवढा मोठा आहे किंवा ते 5 लाख लिटर पाणी आपल्याला रोज पुरू शकत नाही. त्यासाठी आपण साहेबाच्या माध्यमातून 39 कोटी रुपये मंजूर केलेले आहे आणि एक 2 ते 3 दिवसातच आपलं काम चालू होणार आहे. पाण्याच्या टाकीची जागा उपलब्ध नसल्यामुळे आतापर्यंत चालू नव्हतं काम. तर साहेबांनी परदेशीच्या सभेतच सांगितलंय की 2-4 दिवसात आपलं काम नक्कीच चालू होईल. पाईपा सुद्धा आपली येऊन पडलेले आहे आणि भव्य दिव्य अशा आपल्या 4 टाक्या तयार होतील 15-15 लाख लिटरच्या आणि गावाला रोजच्या रोज पाणी 1.5 वर्षानंतर नक्कीच मिळेल असं मी गावकऱ्यांना सर्वांना आश्वासन देतो. तुम्ही तुमच्या रूपाने रक्षणदाताई या घरातील सदस्यांना तुम्ही तिकीट मिळवून दिलेलं आहे आणि त्या उच्च शिक्षित आहेत. तर त्यामागची काही वेगळी भूमिका होती का आपली? आपण स्वतःसाठी न घेता रक्षणदाताई एक युवा नेतृत्व उभा करताय. कसं आहे, युवा पिढीला पण चालना दिली पाहिजे आणि रक्षणदाचा पती म्हणजे शुभम हा साहेबाचा जवळचा कार्यकर्ता आहे आणि तो काम करतो सर्व गोष्टी. मला म्हणून उमेदवारी साहेबांनी दिलेली नाही, तो कार्यकर्ता आहे म्हणून त्याला एक उमेदवारी दिलेली आहे आणि तो नक्कीच त्याला सार्थ ठरेल. परंतु रक्षणताई आणि शुभम भाऊ यांच्या मागे जी अदृश्य शक्ती म्हणून विद्यमान कर्तव्यदक्ष सरपंच आहे, यांच्यावरचाच विश्वास हा महत्वाचा मानून त्यांना उमेदवारी या ठिकाणी मिळेल असं आम्ही वंदे भारतच्या तर्फे समजू आणि आपण येणाऱ्या भावी पिढीमध्ये नक्कीच विजय व्हाल आणि अति
कामे जे आहेत, जे अति विकसनशील कामे आहेत, त्या तर आपण गती मिळवतच आहात आणि पुन्हा एकदा आपण या निवडणुकीमध्ये आपला धनुष्यबाण विजय कराल अशी आशा आहे. धन्यवाद. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. ताईला सांगा धनुष्यबाण. आईला सांगा धनुष्यबाण. मावशीला सांगा धनुष्यबाण. काकूला सांगा धनुष्यबाण. शिंदे साहेबांचा शिरसाट साहेबांचा धनुष्यबाण. सुनील भाऊंचा सर्वांचा धनुष्यबाण. श्रीरामाचा धनुष्यबाण. श्रीरामाचा चौरे महाराजचा सर्वांचा